बोल बाई, कशी आहे? लय दिवसानं फोन केला हो. तू तर करत नाही फोन, मी तरी फोन केला तुले. अहो बाई, टाईमच नाही भेटत ना, टाईमच नाही भेटत. दिवस कुकडे निघून जाते ना, काही समजतच नाही बाई ना. ते सोड, कशी आहेस तू? चांगली आहेस? हो नाही बाई, चांगली आहे. तुझे पाय गी चांगले आता? पाय दुखत होती म्हणे ना, घुटणं दुखत आहेत ना तुझे? हो आता चांगला आहे. हां, आयुर्वेदिक औषध घेऊन राहिली आता चांगलं वाटत आहे. हो का माय? कोणती औषध घेऊन राहिली मला सांग ना. माय दिले घुटणं दुखतात बाई. थंडीचा ना माय दिले घुटणं दुखू राहिले बापा, लयच घुटणं दुखू राहिले म्हटलं. पलेच मला हे बाई वाट. आणि हे थंडीला भारी जाते ना वातावालेले. मस्त तेल आहे माझं आयुर्वेदिक. मी आता येईन ना तर त्यासाठी घेऊन ये. मस्त बसूनच जाते म्हटलं सर, बसूनच जाते. हो का बाई? मला नाव घेऊ सांग ना माय, मी आणून घेतो ना मग माझ्यासाठी. मला नाही माहीत बाई ना, मा सुनीले माहीत आहे. मा सुनीले विचारून तुला सांगेन मी. आता सांग ना मग. आता घरी नाही आहेत ना त्या? कुठं गेल्या तर? कुठं जातील? वावरात गेल्या. कापूस येसना चालू आहे ना. नाही बाई, तू या सुना वावरात जातात का? जातात घरच्या वावरात झाले काय? वावर कसं पाहिजे त्याला? तसं वावरात जाता नाही येत का? त्यात जातात. घरच्या घरीच आम्ही कापूस येचू राहिलो. माय बाई जातात का तर सुना? जातील नाही तर कोणाला सांगतील? त्याच आहे आपला आहे का ते? उद्या चालून त्याच होणार आहे. त्याने सांभाळतील द्यायचं वावर तर कोण सांभाळत? घरच्या घरीच कापूस येसणं चालू आहे आमच्या इथं. आम्ही काही बाया घ्या नाही सांगत, घरच्या घरीच येतो. हो का? मग नाही तर काय, कुठं बाया पायात बसतात? बाया भेटे नाही ना, काही नाही. घरच्या घरी येसणं चालू आहे, पैसेही वाचतात आणि त्याला समजते वावर काय आहे तर. जातात नाही तसं ना, जातील नाही तर कोणाला सांगतील. लग्नाच्या वेळेस कशी विचारतात? पोराची इथं किती एकर शेती आहे? पोराच्या हिशावर किती एकर शेती येईल? पोराच्या इथं जर शेती असेल तर आम्ही पोरगी देतो, नाही तर देत नाही. आता पोराच्या घरी वावर आहे, वावर पाहून तुम्हाला पोरगी दिली तर वावरात तर जाच लागेल ना बाप्पा कामाले. जाणी लागेल का? दुसऱ्याच्या वावरात नाही, पण घरच्या वावरात तर जा लागेल ना. शेती पाहूनच त्याईनं पोरगी दिली ना आपल्या घरी, तर मग जा. शेतीत तुमची शेती आहे, करा. हो बाई, ही गोष्ट तू बरोबर बोलू राहिली. जेव्हा तुम्ही शेती पाहून पोरगी दिली तर शेतीत जायला काय हरज नाही का? मग नाही तर काय. माय बाई, आजकाल पहिले विचारतात पोराचे तर किती एकर शेती आहे. शेती असेल तर आम्ही आमची पोरगी देतो म्हणतात, नाही तर देत नाही. यायची मोठे नाटक आहे माय, मोठे नाटक आहे. माय बाप म्हणतात की पोराच्या घरी जर वावर असेल तर आम्ही पोरगी देतो, नाही तर देत नाही. आणि लग्न झाल्यावर पोरगी म्हणते मला वावरातलं काम येत नाही. असं झालाय हो माय, असं झालाय. माय बाप म्हणतात की पोराच्या घरी वावर असेल तर आम्ही पोरगी देतो, नाही तर देत नाही. आणि लग्न झाल्यावर पोरगी म्हणते मला वावरातलं काम येत नाही. मग नाही तर काय. मग गेल्या तुमच्या सुनिया ना वावरात कापूस चाले? हां गेल्या त्या, आताच गेल्या. तू नाही गेली का बाई त्याच्यासोबत? मी नाही गेली, मी घरी लेकर वागू राहिली ना. असं चांगलं आहे मग. सुना वावरात नाही जातात आणि तू घरी लेकर वागवतं. बाई ते वावरात नाही जाऊन काम करणं असं नाही बाई ना. तसं पाहिलं तर हे लेकर वागवणं मोठं मुश्किल आहे. लेकर लय सतावतात. लेकर वागवणं काही कोणाचा खेळ नाही ना माय, लय परेशान करतात. आता माय बाई हे कसं काय घरी वापस? कोण आलं ना? काही नाही बुवा, वापस आले. आज आमच्या वावरातला कापूस यायचा होता. हे गेले होते वावरात, बाया घेऊन वापस कोण आले काय माहीत. ठेव बरं बाई फोन, तुझ्यासोबत नंतर बोलतो मी. बरं ठीक आहे. काय रे बाप्पा, काय पाहिजे? भूक लागली? थांब देतो जेवायला, थांब. ठेवतो मला आता भूक लागली, देतो जेवायला. हो बाई हो. काऊन हो बाप्पा, काऊन वापस आले? तुम्ही तर वावरात गेले होते ना, काऊन वापस काऊन आले तुम्ही? अरे गेलो होतो वावरात मी, पण बायाच नाही आल्या वावरात मी. आता नाही बाई हो, काऊन नाही आले? त्या दुसऱ्याच्या वावरात गेल्या म्हणे, आपल्या वावरात आल्याच नाही. फक्त 2 बाया आल्या होत्या. मग त्या 2 बाया म्हणे बापा आम्हीच दोघी वेचू का कापूस. मग त्याही चालल्या गेल्या घरी. बापा बाया भेटून येत कापूस येत आले. जाऊ दे मग, आजच्या दिवस राहू दे. उद्या पाहतो दुसऱ्या बाया. नाही बापा, आजच वेचून घ्या कापूस आपल्या वावरातला, आजच यायचा. काहून की पुरा लावून पडू राहिला बापा कापूस खाली. पुरा लावून पडू राहिला. मग करतं काय आता, बाया नाही येतं. पण बाया तर चांगले पाहायला पाहिजे होत्या ना तुम्ही ना. अरे हमेशा आपल्या वावरात येणाऱ्या बाया आहेत, पण पता नाही त्याने कशी काय चाट मारली तर. त्याच्या बरोबर बोलले होते, त्याला बरोबर सांगितलं होतं तुम्ही ना. सांगितलं होतं. काय माहित बापा काय बोलले काय नाही त्या बायासोबत. आता मलाच बोलू राहिली तू. उद्याच यायचा लागेल, आज तर नाही होणेच ना. काऊन नाही होईन, आजच ना होते. बायाच नाही येतं. कोण म्हणते बाया नाही आहे? कोण म्हणते? म्हणजे मी म्हणू राहिलो. आहेत ना, 3 बाया आहेत ना घरात नाही आपल्या 3 सुना. आणि 2 बाया आल्या त्या म्हणत होते ना तुम्ही, त्या 2 बाया होऊन जातात 5 बाया. जेवढा येसना झाला तेवढा इथून घ्या. सुनबाई हां सुनबाईले कायले, राहू दे. मग उद्या पाहतो मी बाया, भेटतीनच. तुम्ही काऊन नाही म्हणून राहिले? त्याचाच वावर आहे ना समोर, चालून त्याला सांभाळणं आहे. त्याला तर माहीत पाहिजे ना. झाले द्यायचे कामधंदे, त्या आराम करू राहिल्या. आराम केल्यापेक्षा घरच्या वावरात गेलं तर काय होते? तेवढाच घरच्या वावरातला कापूस येसणं होऊन जाते. त्याला का दुसऱ्याच्या वावरात पाठवू राहिलो का? घरच्याच वावरात पाठवू राहिलो. घरच्या वावरात तर जास्त लागते. पण काय ले, राहू दे ना. तुमची बसा, घरच्या वावरात सरस बाहेर जा लागते. त्या का नवायच्या आहेत का? पाहतो ना उद्या बाया, मी उद्या घेऊन जातो दुसऱ्या बाया. चुपचाप राहा. जाऊ द्या त्याला, हेच उद्या कापूस त्याला माहीत पडते. वावरात गेलं तर चांगलंच आहे, शुद्ध हवा लागते वावरात मस्त. वावरात नाही तर उलटं गमते बापा. थांबा 5 मिनिट, आवाज देत त्याला. सुप्रिया, कविता, सविता, इकडे यावं. काय त्या सविता आणि सुप्रिया कुठे? येऊ राहिल्या, ताई बी येऊ राहिल्या. काय काम होतं त्या? बोलव लवकर ताईले. तुमचे कामधंदे झाले ना? हो आता कामधंदे तर झाले आमचे. आता सुप्रिया ताई भांडे घासू राहिली, झाले द्यायची बी घास नाही, येऊच राहिल्या त्या. बरं बोलव दिले बोलव. काय झालं त्या? काऊन आवाज दिला होता? काही पाहिजे का तुम्हाला? नाही काही पाहिजे नाही, तुमचे कामं झाले ना? हो आत्या.
मी काय म्हणून राहिली, वावरात जायचं आहे तुम्हाला. आपल्या घरच्या वावरातला कापूस याचाच आहे. टायमावर आपल्या वावरातनी बाया नाही आल्या तर तुम्हाला जायचं आहे वावरातनी कापूस याच आले. आता नाही बाई जेवण झाले का तुमचे? नाही आता जेवणारच होता आम्ही, जेवण नाही झाले. बरं भाकर भाजी वावरातच बांधून घ्या, तिथं जेवण करून घ्याल. 2 घास शिल्लक धकतात वावरात. राहू दे ना, कायले त्याला त्रास देतं, राहू दे ना. तुम्ही चुप बसत जागा आहे. म्हणतात नका बोलत जाऊ, मला जीवार येते. दुसऱ्याच्या वावरात झाले म्हणून राहिली का ताईले? घरच्याच वावरात झाले म्हणून राहिली ना. उद्या चालून ताईच आहे ते, ताईले सांभाळणार. आपण किती दिवस सांभाळसान? वावर कसं पाहिजे ताईले? वावर पाहिजे ना, तर सांभाळा मग वावर. लोक काय म्हणते? काय म्हणतील लोक? हो मामाजी, लोक कायले काही म्हणतील? आपल्या घरच्या वावरात काम करायची कायची शरम बापा? घरचाच वावर आहे ना आपल्या. आम्ही नाही करू तर कोण करील? आम्ही का पहिले आमच्या मायबापाची तर का वावरात जाऊन कापूस नाही येचला का? सरे कामं करेल आम्ही वावरातले, सरे कामं येतात आम्हाला. मग व्हा लवकर तयार, जा वावरात. जा मग लवकर, उशीर उराला भाकर भाजी बांधा आणि निघा वावरात. आता माय बाई माझी सासू कामाला का वावरात पाठवू राहिली का? घरच्या घरीच कापूस येस होऊन जाते. त्याला लोकांना पैसे द्यायचे, तेवढेच पैसे वाचतात. आणि तुम्ही टेन्शन नका घेऊ, तुमचे वाचलेले पैसे तुम्हाला देऊन देईन मी. देऊन देईन तुम्हाला, रोजंदारीच्या हिशोबाने पैसे देऊन देईन. ठीक आहे ना? मग तुम्ही काही करा तुमच्या पैशाचं. नाही आता आम्हाला नाही पाहिजे पैसे. घरच्या वावरात काम करायचे कोणते पैसे घ्यायचे? बापा रे, सटकायला कुठे इथून. सविता तू कुठं निघाली आहे? द्या ना इकडे, वावरात नाही जायचं आहे तुम्हाला. आता मी कुठं सटकू राहिली? नाही मी तसं ऐकलं ना तुला, वावरात नाही जायचं आहे. लवकर तयार हो, घरच्या वावरात जायचं आहे तुम्हाला, कापूस चालेल. आता घरच्या वावरात जायचं आहे तर बरोबर आहे, पण काय करू, माझी तब्येतच खराब वाटत आहे मला. झाले सविता ताईचे नाटकं चालू कामाच्या नावानं, तर सविता ताईची तब्येतच खराब होती म्हटलं. आताच तर चांगली होती माहिती, अचानक कशी काय बिमार पडली वावरात जायच्या नावानं. असं तू अचानक वावरात जायच्या नावानं तब्येत खराब झाली आहे ना? नाही आता नाही. ठीक आहे नको जाऊ, पण तुला ते साडी घाले पैसे देणार होती ना मी, ते पैसे भुलून जाय. अरे आता मला आता माहीत नाही कसं काय चांगलं लागत आहे, तर अचानक चांगली तब्येत झाली. मी चांगलं वाटत आहे आता मला. वावरात जात आहे का? जातो. पा अचानकच तब्येत चांगली झाली त्याची. लस नाटकं करते ना माय, लस नाटकं करते. पण झालं, सविताची बी तब्येत चांगली झाली आता. निघा तुम्ही आता वावरात. भाकर भाजी बांधा, तिकडे जेवण करसा. जा तुम्ही जावं याच्यासोबत. आणि त्या 2 बाया आल्या होत्या ना, त्याला बी घेऊन जा सोबत. मी काय जाऊ आता? सुनबाई चालल्या वावरात, तर सुनबाईसोबत तू बी जाय ना वावरात. नाही काय करतं घरातल्या घरात? वावरात जाय, थोडी चांगली मस्त शुद्ध हवा लागते. वावरात 2 घास शिल्लक धरतात. तू जाय सुनबाईसोबत वावरात. तूच काय करतो घरी? जाय आता माय बाई माझ्या नातून ना शाळेतून त्याला वागवीन ना मी घरी. मी थांबतो घरी. पोरगा आला की त्याला मी वागवीन. तू जाय. नाही बाप्पा, तो तुमच्या घराने सांभाळला जाईल. मी बरोबर सांभाळते. मी राहतो ना मला आता साडी घरी. जाय तिथं थोडासा कापूस येत आपल्या वावरात. नाही घरचंच वावर आहे, घरच्या वावरातनी काम करायचं काय. जाय तू जाय. सुनबाई तू कापूस तू लागशील. बापा या वयात कोणता येस नव्हते बापा माझ्यानं कापूस. केलेलं कामं आता नाही होत कामं करणं. केलेलं कामं केले बापा जवानीत नाही, आता नाही होत कामं करणं. पण मला चालता नाही येत बापा, या गुड घ्यायच्यानं. हे घुटणे लय दुखतात बापा माये, मी नाही जाऊ शकत. अरे घरातल्या घरात राहू तू कुठे दुखतात. बाहेर जाशील तर पाय मोकळे होतील, चांगल्या हवेत जाशील तर. जाय बाहेरची बी हवा लागू दे थोडी. काय माहिती हे बुडगा फसवल्या बुडग्यानं मला पाठवत आहे. आता तुम्ही काय जाता घरी, तुम्ही चला ना आमच्यासोबत वावरात. तेवढेच पाय मोकळे होतात, चांगली मस्त वावरात शुद्ध हवा लागते. आम्हाला पाठवलेली बुडकी स्वतः राहतो म्हणते घरात. चला मामाजी बरोबर बोलत आहे. चला तुम्ही बी चला. घेऊन जातीनच मला, जातीनच घेऊन. तू नाही जाशील तर सुनबाई बी नाही जातील, मग त्या बी खायला जातील. मला हे वावरात घेऊनच जातील. बरं बापा जातो. घराचं ध्यान देसान फक्त बरोबर. हो बरोबर ध्यान दे तुम्ही. जाय तू. बरं ठीक आहे. थोडी घराच्या बाहेर नाही, बाहेर जेव्हा घेवा लागत तर ऑटोमॅटिकली तब्येत चांगली होईल. घरातल्या घरात राहतं म्हणून ती तब्येत अशी झाली. मला पाय बरं, मी वावरात जातो तर मी पाय बरं, कधी बिमार पडतो का? बिमार कधी म्हणतो का हे दुखत आहे का ते दुखत आहे. तू घरातल्या घरात राव बिमार पडली. वावरात जाय, थोडी वावरातनी कामं कर. वावरातनी कामं केल्याने चांगली भूक लागते. वावरातनी 4 घास शिल्लकच धकतात. हां राहू द्या. मला काही ज्ञान नका देऊ तुम्ही, माहिती आहे मला सर. काय हसू राहिला तुम्ही तिथे उभ्या राहू. जा लवकर, भाकर भाजी बांधा आणि चला वावरात. हो आता मोठा हसा येऊ राहिला. चला ना, चला तुम्ही वावरात. पा तुम्हाला कसं सिद्ध करतो. चला माय बाई, लवकर चला. रप पाय उचला, लवकर पोचलो पाहिजे आपण वावरात. माय मी लय दिवसानं वावरात येऊ राहिली बाप्पा. लय दिवस झाले वावरात मी नाही आली. आता हे पाण्याची घागर कायला घ्यायला लागते बाप्पासोबत. एखाद्या बॉटलमध्ये पाणी घेतलं असतं तरी चाललं असतं ना. नाही, घागर घ्या. आता एवढी मोठी घागर उचला डोक्यावर. किती भारी उरायली म्हटलं ही घागर. पण नाही, आमच्या सासूले थंड पाणी पाहिजे, घागरचं पाणी पाहिजे वावरात नाही. ताई अजून किती दूर आहे वावर. इथं कधी आली नाही बापा वावरात नाही, पहिल्यांदा येऊ राहिली. कविता अर्ध्यात आलो आता आपण सध्या, अजून थोडं दूर आहे. बापा रे ताई किती दूर आहे. तू आलीच नाही कधी आपलं वावर पाहिले? नाही आलीच नाही कधी, पहिल्यांदा येऊ राहिली. अर्ध्या रस्त्यात आलो आपण, अजून अर्धा बाकी आहे. बापा रे अजून किती दूर आहे. थैला लय भारी उरायला ताई. देऊन दे ना माझ्यावर, देऊन दे. 2 थैल्या आहेत ताजवळ, एक माझ्यावर देऊन दे. नाही ताई राहू द्या पकडतो मी. नाही भारी होत असेल तुला तर. नाही राहू द्या. काहून वाट्या हे पंचफुलाबाईचं आहे ना, आणि या पंचफुलाबाईच्या 3 सुना आहे ना. हो बेना वाटत होत्या असं राहिल्या. थांबा आवाज देतो. पंचफुला आता कोण आहे? हो पंचफुलाचा. कुठं चालली म्हटलं? वावरात. हो वावरात चालली. घरच्या वावरात चालली का? नाही लोकांच्या वावरात चालली. हां घरच्या वावरातच चालली.
तिने सुनायला घेऊन चालली का? हो कापूस येत नाही आज वावरातला. घरच्या घरीच येचू राहिली वाटते. हो घरच्या घरीच येचू राहिली. बायाने भेटू राहिल्या ना म्हणून ह्या होत्या घरी खाली. तर म्हटलं चला वावरात मी थोडंसं वावर पाय नव्हते. घरच्या घरी काय करता बसून तेवढं कापूस येत नव्हते. बायाने भेटू राहिल्या ना. हो आम्हाला सांगितलं सर आम्ही आलो असतो उद्या. नाही आहे ना तिघी अजून 2 बाया आहेत. होऊन जातेच ना. मी म्हटलं माय बाई कोण आहे. मला वाटलंच पंचफुल आहे म्हणून. चांगला आहे घरच्या घरी येचू राहिली तर. चल येतो मग. पहिल्यांदा निवडली वाटते वावरात नाही सुनायला कापूस येत आले. नाही हो येत होत्या ना पहिले दोघी मधात येत होत्या. आता येणं सोडलं जाईनं. हे लाईनी सून माई आली. आता लग्न झालं तिचं हे पहिल्यांदा येऊ राहिली. असं ओळखतो नाही ट्युशन घेते नाही लेकरायच्या. हो काहून कविता आज लेकरायची ट्युशन नाही आहे का मग? सुट्टी एक लेकरायला ट्युशन दे. नाही ताई आज लेकरायला ट्युशनला सुट्टी नाही आहे. वावरातून आल्यावर ट्युशन घेईन त्याची. राहू देते सुट्टी देते मग आजच्या दिवस. नाही वावरातून आल्यावर ट्युशन घेईन ना लेकरायची. आता तशी लेकरायची पेपर बी चालू होणार आहे ना. हो पेपर चालू होणार आहेत त्याचे म्हणून सुट्टी नाही द्यायला पुरात. वावरातून आली की मग घेईन ट्युशन. बरं ठीक आहे. सांग बाई किती मेहनती आहे पोरगी. वावरात बी जातो म्हणते वावरातून आल्यावर ट्युशन बी घेतो म्हणते लेकरायच्या. पंचफुलासारख्या नाही आहेत त्या चांगल्या आहेत तिच्या सुनी. बरं येतो आम्ही. उशीर झाला आम्हाला. अजून दूर आहे आमचा वावर. पोचायलाच टाईम लागत. हो बाई नाही ये. अगं हिच्या वावरात कोण झालं नाही पाहिजे. दूर आहे नाहीचा वावर तर जीव काढतात दाईच्या वावरात झाले. हो माय बाई ये मग. हो चला हो आता. हे पंचफुला ना लयच आहे पण लयच आहे. जाणून नाही तशी सुनायला वावरात नाही. इले काय गरज आहे आपल्या वावरात नाही सुनायला घेऊन जायची. काय एवढे पैसे वाचावं लागतात. पैशाची का कमी आहे का इले. जाऊ द्या बाप्पा जिच्या घरातलं तेले माहीत आपल्याला काय करावं लागते. हो माय बाई ते बी आहे आपल्याला काय करावं लागते. कोणी काही करू मग नाही तर काय. लोकायला चांगलं बी म्हणणं वाईटच आहे बरं. आता जर तुम्ही पंचफुला बाईले म्हटलं असतं ना की सुनायला काय वावरात नाही लागते बापा काय एवढा पैसा वाचू राहिले तर तुम्हाला एवढी बोलली असते म्हटलं पंचफुला काकू की काही दिनी मग नाही तर काय. वात्र टाईम ते माहिती आहे मला म्हणतो ना दिने लागत मी तिच्या. चल माय बाई आपलंही काम राहिलं. हो चला मी काय म्हणतो मी बसतो या झाडाखाली. झाडाच्या सावलीत तुम्ही वावरात कापूस चाले ठेवून द्या सामान इथं. अरे आता इथं खाली ठेवायचं. मग आम्हाला जर पाणी घेणे प्यायचं असलं तर बार आम्ही एवढ्या दूर येऊ का? हो आता आम्हाला पाणी घेणे प्यायला एवढ्या दूर यायला लागेल ना. मग तर तिथंच ठेवू ना. जिथं कापूस येचू राहिलो आपण तिथंच ठेवून देऊ. तिथंच सावलीत तुम्ही बसून जासान एखाद्या झाडाच्या खाली. कसं तुम्ही कापूस येचू नाही लागसान का? आता माय बाई या वयात का कापूस चालला होतो का? तुमच्यासारखं समजून राहिली का तुम्हाला? तुम्ही जवान बाय बापा माय काय बुडी मान आधी लागल्या तुम्ही. मी फक्त तुमच्यासोबत आली माय बाई तुमच्या मागं जाओ तुम्ही कापूस येचा. आता तुम्ही कापूस नका येतो पण आमच्यासोबत तिथं तर हो त्या वावरात नाही एखाद्या झाडाखाली बसून जा. बरं बाप्पा ठीक आहे चला मग. या मला पुढे घातल्याशिवाय राहतीनच नाही. चला हो माय चला. पा माय बाई पा इथं कुठं सावली आहे. कुठं सावलीत बसू मी. सावली दिसते का तुला वावरात कुठं तरी? हो आता सावली तर नाही आहे म्हणून मी ते धुऱ्यावर बसली होती बाई. धुऱ्यावर निंबाचं झाड आहे काय मस्त सावली आहे त्या निंबाच्या झाडाची. मी तिथं बसणार होती. इथं उन्हात कुठं बसू. मग आता पाणी घेणी लागलं आम्हाला तर आम्ही एवढं दूर येऊ का? पाणी घेणी लागलं तर मला आवाज देसा मी येईन तुमच्यासाठी पाणी घेऊन. नाही तर मग आता पाण्याचं राहू द्या इथं तुम्ही चालले जा. नाही हो ताई थंडगार पाणी आहे बापा. गरम होऊन जाईल इथं उन्हात नाही. झाडाखाली बरं थंड राहते पाणी. हो ताई तुम्ही बरोबर बोलायला. जा आता घेऊन तुम्ही हे भाकर भाजी घेऊन जा आणि पाणी घेऊन जा. आम्हाला लागलं पाणी तर आवाज दे तुम्हाला घेऊन येसान. हे सर्व सामान माझ्यावर द्या तुम्ही आणि तुम्ही आता टाइमपास नका करू. पटपट कापूस येचाल लागा बरं. हो आता घेऊन जा सर्व सामान. आता एवढं सामान मी एकटीने येणार का? कविता हे सामान थोडं पकू लाग मला. या दोघी तोपर्यंत कापूस येचाल लागतात. आणि चाल तू माझ्यासोबत हे सामान ठेवून दे. ठीक आहे द्या ताई तुमच्याजवळचं सामान. हो हे घे. हे घ्या त्या पाण्याची घागर. माय बाई भारी आहे पाण्याची घागर तर. मग नाही तर काय एवढा दूर डोका रांधीन मी ना. पण इच्छा इथं न्यायची आता तुम्ही आता भारी उरायली. हो राहू दे चालली ना मी घेऊन. पाण्याची घागर डोक्यात आणली तर का उपकार केलं. सरेच पाय आणतात काय त्याच्यात मी. तू का नवीन आहेस. चालू कविता. हो आता चल सविता कापूस चालले चालू. हो ताई माय लहान ऊन आहे माय बाई वावरात नाही. घरात नाही राहिलं तर थंडी वाजते. इथं आलं तर ऊन लागू राहिलं बापा वावरात नाही तर. आता ऊन असो का काही असो काम करायचं आहे ते करायचं आहे. चल हेच ना चालू कर कापूस. हो माझी सासू जाणून घेऊन आली तर आम्हाला वावरात कापूस चाले जाणून घेऊन आली. आता मी बी माझ्या सासूचे नाक चिन्हून आणले ना तर नावाची सविता नाही मी. पहा म्हणा आता कशी परेशान करतो तुम्हाला. सविता काय उभी आहे तिथं येस ना लवकर कापूस. हो ताई येसतो ना कापूस येसतो. मस्त कापूस झाला होता आपल्याला यंदा. दरवर्षी आपल्याला चांगलाच कापूस होते म्हटलं. पण आता काही दाखवत नाही आपल्याला पैसे दिले कापसाचे. आत्याबाईचा हिशोब आत्याबाईला माहिती. आम्हाला वावरातला पुरा कापूस चाल लावून पण याच्यातला 1 रुपयाने दिन म्हटलं आमच्या सासू. 1 रुपयाने फक्त हे चाल लावून कापूस बस. घरचं वावर आहे तुमचंच आहे काय आमचं आहे आम्हाला काहीच नाही भेटत याच्यातून. आणि जाणून लगे आम्हाला वावरात निघून आली कापूस चाले. आत्याला म्हणा 5 म्हणा आता तुम्ही. आत्या काय झालं वा पाणी आणसान का थोडंसं प्याले ताण लागली म्हटलं. हो आणत आताच कापूस चाल गेली आताच ताण लागली गायले. आणि जाऊ दे लागली असं घेऊन जातो. कोणाला पाहिजे तुला पाहिजे का पाणी. हो आत्या हे घे पे. आता एवढं सांगलं होतं का एका गिलासात काय होऊन माय अजून पाहिजे होतं. हो थांब आणतो दे तू ग्लास. हो घ्या लवकर आणसान. हो
पहा म्हणा आता तुमची कशी मजा घेत होतं. हे घेऊ आणलं. हो आता द्या. आता एवढंच आणलं का, अजून पाहिजे होतं. आता नाही पान कोंबडी आहे का हो? एवढी का ताण लागली? अहो आता ऊनच लय आहे बापा, लयच ताण लागली निरा. लवकर घेऊन या, लय तोंड सुकलं माया. बरोबर आणतो. हे घे पे. हो हो झालं. हो हो झालं झालं. किती दिवसांनी आली बाई मी वावरातली कापूस चाले. मी तर हमेशाच जात होती आईसोबत घरच्या वावरात कापूस चाले. हो काय? मग नाही तर काय. आत्या हो आत्या, आता काय झालं माईले? आत्या पाणी घेऊन यावं थोड्या. आताच तो केली होती माय पाणी. आणावं, गळा सुकला पुरा माया. हो हो आणा. किती गळ्यात ताण लागते हो तुले? आत्या एवढं काम करेल ताण नाही लागन का? तसं बी तर वावरात तुम्हीच घेऊन आला ना आम्हाला. मग येणं तिथं पाणी प्याले का बार बार बोलू राहिली मला? पहिलेच माझे पाय दुखतात बापा. आता मग कापूस येचूर आलो ना आम्ही. हां कापूस ताई आले पुरते का तिकडे? तुम्ही काय करू राहिले? खाली बसेलच आहे ना. हो हो अगं नको बोलू ते पाणी. हां हां आता कसा जीव शांत झाला बापा. थंडगार पाणी आहे. हां मस्त वाटू राहिलं पाणी. अजून एक ग्लास पाणी प्या वाटू राहिलं मला तर. अजून एक ग्लास प्या वाटू राहिलं. हो आण दे, आणून देतो. हे घे पाणी. हो आता पे पाणी. आता पाणी आणलं का तुम्ही ना? हो मलाही प्यायचं होतं. ताई तुम्हाला ताण लागली का? हो व मलाही ताण लागली. आता ताईसाठी पिऊन यायचा. आता आता पाणी आणलं तुम्हासाठी पिऊन यायचा. मला ताण लागेल. हो हो आणतो आणतो. आता एक काम करा ना, घागरच डोक्यावर घेऊन या. आता नाही बाईवर एवढी भारी घागर घेऊन येऊ का डोक्यावर? घेऊन या ना. तुम्हीच तर घेऊन आले आम्हाला कापूस चाले वावरात नाही. आम्ही कापूस चुराल, तुम्ही एवढं नाही करू शकत का? हां हां अगंच बोलत राहते कधी बी. घेऊन येतो थांब. बस इले तर बोलायलाच पाहिजे सविताले. बस हे शिकून आली माय बापाच्या घरून. माय आता कोण एवढं रागत नाही आहे. कविता ताईनं पुरं परेशान केला आत्याले. हायच मग ते तशी. तिच्या नांदी नाही लागत. ते नाही म्हणे ना वावरात त्याचं. आता तिने जबरदस्ती घेऊन आली. हो बाई ज्याची इच्छा नाही त्याला काय घेऊन आल्या काय माहीत. आता आपल्याला बी जाणूनच घेऊन आलेली आहे बरं. हो माहीत आहे मला. पण जाऊ दे, नेहमी नेहमी थोडं येतो आपण वावरात. पण जाणून नव्हतं घेऊन आले पाहिजे ना. हो माय बाई पण जाऊ दे राहू दे, बोलू नको. आता आली. आताचे कानं मोठे तेज आहे बरं. हो माय बाई. ताई मला तर लवकर जायचं बी आहे बापा घरी. माझ्या ट्युशनचे लेकरं बी येणार आहे. हो माय बाई तुलाही लेकराची ट्युशन घ्यायची आहे. पण मला नाही वाटत आता आपल्याला जाऊ देईन म्हणून संध्याकाळपर्यंत. आपलं नाही जाणं होईल. तू नाही होत आज ट्युशन घेणं. नाही व ताई लेकराचे पेपर येणार आहे ना. पण आता करतं काय? आता माय बाई धमाला पप्पा मला. हां ह्या 10 वेळा मला जायला लावून राहिल्या आणि 10 वेळा यायला लावून राहिल्या पप्पा. घडीत काय पाहिजे तर घडीत काय पाहिजे. घ्या हो माय प्या पाणी. हो आता ठेवा खाली घागर. प्या आता किती पाणी प्यायचं आहे तर. हो आता हे घे सुप्रिया पाणी. हो आता तुला बी पाहिजे कविता पाणी. हो आता द्या बरं. भलकशी ताण लागली. हां देऊ राहिली थांब. भलकशी ताण लागलेले सर हातातच द्या लागते. हे घे मस्त थंडगार पाणी आहे हो माय. आता डबल देता काय ग्लास पाणी प्याले? हो हो देतो ना देतो. यायले तर वावरात घेऊन आली ना तर गलती केली मी ना. फालतू घेऊन आली यायले. याच्यासोबत मी नव्हतं यायला पाहिजे. पण ते बुडगं बी यायला तयार नव्हतं ना. मला तर नोकऱ्याने बनवून ठेवलं आहे ना. पाणी द्या हे द्या ते द्या. जाऊ दे माय बाई मी यायले घेऊन आली जबरदस्तीनं तर काय. हे घे ते पाणी. हो आता बापा रे आता तर पाणी बी अशा दुराला जसा उपकार करू राहिल्या. एकदम जीव शांतच झाला म्हटलं. मस्त थंडगार पाणी आहे. हे घ्या आता घ्या गिलास. हां दे. अजून कोणाला पाहिजे का पाणी? आता सांगून द्या. बार बार घेऊन नाही येत. नाही नाही आता नाही पाहिजे. एक काम करतो पाण्याचं इथंच राहू देतो. तुम्हाला जेवढं लागलं तेवढं पाणी पिसान मग. बार बार मला काही आवाज देऊ नका. नाही नाही बाप्पा आता इथं उन्हात काय ठेवता बाप्पा पाणी. गरम होऊन जाईन पाणी. चांगलं थंडगार पाणी आहे म्हटलं. झाडाखालीच ठेवा. मग आता घेऊन जाऊ का हे घागर एवढ्या दूर मी आता डोक्यावर? घेऊन जा ना. मी ना घरापासून वावरापर्यंत आणली डोक्यावर. तुम्ही इच्छा इथं नाही घेऊन जाऊ शकत का? हिच्या संग बोल ना बस. हिच्याजवळ कायचंही उत्तर आहेच. घेऊन जा आता घेऊन जा सावलीत घेऊन जा. हो हो बरं ठीक आहे. चल माय बाई एवढ्या दूर त्या झाडाखाली आता घागर घेऊन जा लागन मला. चल माय बाई पंचफुला बरोबर चाल नाही तर पळशीन गिळशीन खाली. सुप्रियाताई कविता ताण लागली का तुम्हाला? नाही नाही बाप्पा ताण नाही लागली. आताच पाणी पिलं होतं ना. सुप्रियाताई तुम्हाला? नाही नाही आताच तर पाणी पिली होती. नाही नाही तुम्ही प्या का नका पिऊ बाई. मला तर लय ताण लागली. आत्या नाही बाई ताई राहू द्या ना. आता तुम्हाला बोलन ना. आताचा घेऊन लागत का तुला? किती वेळा आवाज देशील? परेशान झाले असतील ना त्या बी. तुमच्या दोघीला घरी जायचं आहे का नाही जायचं आहे? कविता तुला ट्युशन नाही घ्यायची आहे का? हा घरी जायचंच आहे. माझ्या ट्युशनचे लेकरं बी आले असन. आता तर आरामात मस्त झाडाखाली झोपली आहे. आणि आपल्याला इथं कापूस चालला होता. आणि आता आपल्याला इथं जाणून बुजून घेऊन आलेली आहे ना. डागेल्यासारखी जाणून घेऊन आलेली आहे. नाही तर मामाजी तर म्हणत होते उद्या बाया घेऊन जाईन म्हणून मी वावरात नाही कापूस चाले. आपल्या तिघीच्यानं हे एवढं मोठं वावर येच नव्हते का? एवढा मोठा कापूस येच नव्हते का? आपण नसतो आलो तरी फरक पडला नसता ना काही. घरच्या घरी एवढं मोठं वावर येच नव्हते का? आता विचार करा. आता आपल्याला जाणून घेऊन आलेली आहे. मग काय झालं मी जाणून आत्यासोबत अशी करू राहिली तर? हो ते बी आहे म्हणा. म्हणून म्हणतो मी जे करू राहिली ते करू द्या. चुपचाप फक्त मजा पा. बरं ठीक आहे बाप्पा. आत्या ओ आत्या आवाज येत आहे का वा? काय वा ताण लागली वा आमच्या तिघीले. पाण्याची घागर घेऊन या बरं जरा. हो आत्या ताण लागली आम्हाला. पाण्याची घागर घेऊन या इकडे. तिघीले ताण लागली का लगे?
हो हो त्या तुम्ही सावलीत बसलेल्या आहे बापा, आम्ही उन्हात काम करू राहिलो ना. उपकारच करू राहिल्या. यायले आता पाय तुम्ही. हो आली आली. आता पाणी घेऊन आल्या. पाण्याची घागर कुठं? घागर गेली तिकडे. घरी चाला तुम्ही. तुम्ही घरी चाला. घरी चालून जितकं पाणी प्यायचं आहे तितकं पाणी प्या. घरी चाला तुम्ही. घरी चाला लवकर. तुम्ही काही वावरात याच्या लायकीच्या नाही. चला लवकर घरी चला. तिघीच्या तिघी नाटकेला आहेत. नाही ना त्या कापूस चालायला तो कापूस असतो ना आम्ही. हो ना त्या अजून टाईम आहे ना. आता किती वाजले? 2:30 वाजले वाटते. हो ना त्या वेचू ना 5 वाजेपर्यंत असतो ना आम्ही. तुम्ही 5 वाजे लोक कापूस वेचसान. बापा रे तोपर्यंत तुम्ही मला पागल करून टाकसान. पागल. आता पाणी आणा, हे आणा, ते आणा, अमका आणा, ढमका आणा. त्याच्यापेक्षा तुम्ही घरीच चला. चला घरी चला. तुम्ही काही वावरात कापूस याच्या लायकीच्या नाही. चला घरी चला. घरचेच कामं करा. घरीचले काम आहे आपल्या. चला. बरं ठीक आहे आता तुम्ही म्हणत आहे तर. हो आता नाही तर आम्ही तर कापूस यायला तयार होतो बापा. तुम्हीच घेऊन चालले आम्हाला घरी. चला चला मीच घेऊन चालले तुम्हाला घरी. चला. हो ठीक आहे. चला बाई ताई लवकर. माझ्या ट्युशनचे लेकर आले असेल. मला ट्युशन बी घ्यायची आहे. आता लेकराचे पेपर आहे. मला एक बी दिवस खाडा नाही करता येत ट्युशनले. चला घरी लवकर. माझ्या ट्युशनचे लेकरं वाट पाहत असतील नाही. चल माय बी माझ्या पोरगं बी वाट पाहत असेल. हो चला.